नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रदीप बावस्कर फ्रॉम डोंबिवली. आज आपण बघत असाल की या जगात गद्दारांची संख्या काही कमी नाही. असेच गद्दार आपल्याला पावलोपावली मिळतात. फॉर एक्झाम्पल, आपले मित्रच आपल्याकडून परत करण्याच्या बोलीवर बिना व्याजी असे पैशाची मागणी करतात. आपण प्रेमा खातीर देतो त्यांना, आणि जेव्हा आपलाच पैसा आपण मागतो तेव्हा भिकाऱ्यासारखी आपल्याला याचना करावी लागते की बाबा माझे पैसे केव्हा देतो. अशा वेळी समोरची व्यक्ती आपल्याला चाल ढकलपणा करत असते आणि विश्वासासाठी आपल्याला एखादा धनादेश देते, म्हणजे चेक देते की बाबा हा चेक तू वटवून घे. परंतु जेव्हा त्या चेकची डेट येते तेव्हा तो चेक बाउन्स होऊन आपल्याला कोर्टाचा मेमो येतो, बँकेचा मेमो येतो की चेक बाउन्स झालेला आहे. तेव्हा तुम्ही काय कराल? तर त्यासाठीच मी आपल्याकडे घेऊन आलेलो आहे कोर्टाचे काय जे आहेत कायद्याच्या प्रक्रिया आहे मी आपल्याला समजावून सांगणार आहोत. जर असा एखाद्या मित्राने तुम्हाला चेक परत करण्याच्या बोलीवर दिलेला असेल किंवा कायदेशीर जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी दिलेला असेल तर तुम्ही वापरा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट कलम 138 नुसार तुम्हाला प्रथम त्याला वकिलांमार्फत नोटीस पाठवावी लागेल. त्या नोटीसला तुम्ही 15 दिवसाची मुदत त्या आरोपीला द्यायची आहे की बाबा 15 दिवसात तू आम्हाला आमची रक्कम चेकची रक्कम परत कर. जर त्यांनी ते 15 दिवस होऊन गेले तरी सुद्धा तुमची रक्कम दिली नाही तर तुम्हाला नंतर 1 महिन्याच्या आत ती केस दाखल करावी लागते आणि कोर्टातर्फे तुम्हाला त्या चेकची जी रक्कम असेल त्याची डबल रकमेची मागणी आपण करू शकतो आणि त्याला 2 वर्षाची सजा सुद्धा आहे. हा झाला एक स्पेसिफिक ऍक्ट झाला निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट. त्याचप्रमाणे तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन 420-406 ची केस सुद्धा तुम्ही दाखल करू शकता विश्वासघात आणि फसवणुकीबाबत. जर पोलिसांनी तुमची केस घ्यायला नकार दिलात तर तुम्ही एसीबी डीसीबी कमिशनर यांना पत्रव्यवहार करून झालेली हकीकत कळवायची आहे. आणि तरी सुद्धा तुमच्या केसची तुमच्या तक्रार अर्जाची दखल घेतली गेली नाही तर तुम्ही मेहरबान न्यायालयामध्ये प्रायव्हेट केस दाखल करू शकता. त्यानंतर आहे सिव्हिल प्रकार. या केसच्या चेकची जी किंमत आहे ती रिकव्हरीसाठी तुम्ही सिव्हिल केस दावा दाखल करू शकता आणि त्याच्यामध्येही तुम्ही व्याजाची मागणी करू शकता. व्याजासहित मुद्दल तुमची परत मिळू शकते. तर अशा प्रकारे जे गद्दार आहेत त्यांनी दिलेल्या तुम्हाला बोलबच्चनमुळे तुम्ही एकदम गडबडून जाऊ नका किंवा निराश होऊ नका. कायद्याचा अवलंब करा. जर जास्त माहिती हवी असेल तर माझा खाली नंबर आहे, मोबाईल नंबर 9870268872. या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधा. तुम्हाला अधिक माहिती मी देण्यात येईल. धन्यवाद.